तर आणखी एक महत्त्वाची बातमी, मनोज सरांगे 9 वाजता राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत। त्यांच्याकडून पाहणी केली जाईल। मनोज सरांगे पुतळा दुर्घटनास्थळाची पाहणी करणार आहेत। मनोज सरांगेंच्या ताफ्यामधील 5 गाड्यांना किल्ल्यावर जाण्यास परवानगी आहे। तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले दुपारी राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनास्थळाची पाहणी करणार आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरती आज देखील राजकीय नेत्यांची वर्दळ असणार आहे। रात्रीच जरांगे पाटील हे मालवणमध्ये दाखल झालेले आहेत। ते आज रात्रीपासून मालवणमध्ये मुक्कामाला आहेत। 9:30च्या सुमारास जरांगे पाटील हे राजकोट किल्ल्यावरती येतील। पुतळा दुर्घटनेची राजकोट किल्ल्यावरती ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार झाला त्या ठिकाणची जरांगे पाटील येऊन पाहणी करणार आहेत। त्यामुळे आज जरांगे पाटील हे राजकोट किल्ल्यावर येऊन नेमकं काय बोलतात आणि त्याच पद्धतीनं रामदास आठवले देखील इथे येऊन पाहणी करून नेमकं काय बोलतात याचीच उत्सुकता सगळ्यांना लागलेली असली तरी पण राजकीय नेत्यांची वर्दळ सध्या राजकोट किल्ल्यावरती वाढलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, मालवण, सिंधुदुर्ग।